नमस्कार मंडळी, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहता पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीबद्दल. कोटक इक्विटीज या संस्थेने एक रिपोर्ट काढला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दर लिटर म्हणजे की पर लिटर किमती 25 ते 28 रुपयांनी वाढतील. निवडणुका संपल्यानंतर सरकार कदाचित यांची जे रेट्स आहे ते 25 ते 28 रुपयांनी वाढवेल. अर्थात हे रिपोर्ट आल्यानंतर सरकारने लगेच खंडन केलं आणि सरकारने म्हटलं हे उगीच भीती पसरवण्यासारखी अशी रिपोर्ट देण्यात येत आहे. असं काहीच नाही आहे. सरकारने गेल्या 4 वर्षापासून पेट्रोल आणि डिझेल यांची किमती वाढवलेल्या नाही आहे आणि असा आत्ता कुठलाही प्रस्ताव नाही आहे. इथपर्यंत तर ठीक होतं. मात्र त्यानंतर परत शुक्रवारी जेव्हा पेट्रोलियम मिनिस्ट्रीनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक आकडा दिला. तो आकडा असा दिला की पेट्रोलमध्ये दर लिटर 20 रुपयांनी अंडर रिकव्हरी आहे आणि डिझेलमध्ये दर लिटर 100 रुपये अंडर रिकव्हरी आहे. अंडर रिकव्हरी म्हणजे काय? तोटा होतो आहे. जेवढी त्याची किंमत आहे त्याच्यापेक्षा पेट्रोलमध्ये 20 रुपयेचं नुकसान होतं आहे आणि डिझेलमध्ये दर लिटर 100 रुपयाचं नुकसान होतं आहे. आता हे इमॅजिन करा, जर हा तोटा आम्हाला तुम्हाला जर पास करण्यात आला तर कुठे जाऊन पोचतील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती. अर्थात मी जसं सांगितलं की सरकारने सांगितलं की आम्ही आत्ता कुठलेही भाववाढ करणार नाही. प्रश्न असा आहे की सरकार जरी आत्ता नसणी करणार, केव्हापर्यंत सरकार हा जो दबाव आहे किंवा हा तोटा जो आहे, सरकार किंवा सरकारच्या ज्या कंपनीज आहे त्या किती दिवस हा तोटा सहन करू शकतात एवढाच प्रश्न आहे. आणि ज्या दिवशी ते सहन करण्याची क्षमता संपली की भाववाढ होणं निश्चित आहे. हे तुम्हाला माहितीच आहे की ही भाववाढीचं कारण काय आहे किंवा हे भाववाढीची चर्चा होण्याचं कारण काय आहे. बघा, इराण अमेरिकेचं जे युद्ध सुरू झालं 28 फेब्रुवारी रोजी, त्याला आता जवळपास 2 महिने होत आले आहेत. आणि या 2 महिन्यापूर्वी जे क्रूड ऑइल आहे, ज्या क्रूड ऑइलपासून आपण पेट्रोल बनवतो, डिझेल बनवतो, त्या क्रूड ऑइलचा भाव प्रति बॅरल किंवा दर बॅरल जे आहे ते जवळपास होता $70 जवळपास. आणि आता युद्धामुळे तो गेला $100 पलीकडे. तर युद्धाचा याचा संबंध काय? तर संबंध असा आहे की इराणच्या जवळ ला लागून एक जो फार नॅरोशी अशी एक रस्ता आहे, तो म्हणजे जलमार्ग म्हणायला पाहिजे, तो आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. तर या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं रोज जवळपास 150 शिप्स ज्या होत्या त्या ऑइल अँड गॅस घेऊन जायच्या. जगातला 20% जो ऑइल अँड गॅस आहे ते याच रस्त्याने येतो. आणि भारतात तर आणखीन मोठा त्याचा वाटा आहे, कारण भारतात येणारा जो ऑइल अँड गॅस आहे तो अखाती देशातनं येतो आणि तो याच मार्गाने यायचा, विशेष करून LPG. तर हे जेव्हा 20% सप्लाय कमी झाला मार्केटमध्ये, त्याच्यामुळे जेव्हा सप्लाय कमी झाला तर त्यामुळे क्रूड ऑइल म्हणजे जे कच्चं तेल आहे त्याचा भाव वाढला. आणि जसं मी सांगितलं की कुठे तर दर दिवशी 150 जहाजं त्या मार्गाने यायची आणि आज एकही नाही येते. युद्धविराम झालं तरी येत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की इराण आधी म्हणालं की आम्ही अलाउ करू युद्धविराम झाल्यामुळे. मग अमेरिकेने तिथे नेव्हल ब्लॉकेड लावला, म्हणजे की इराणच्या पोर्टमधनं कुठली पण शिप येऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. तर त्याच्यानंतर मग इराणनी पण ते स्ट्रेटला बंद केला, तो रस्ता बंद केला. तर हे एक जो डेडलॉक आहे, या डेडलॉकमुळे होतं आहे काय की तो जलमार्ग बंद आहे आणि त्याच्यामुळे $100 पलीकडे हा जो क्रूड ऑइल आहे त्याचा भाव गेलेला आहे. आता असं वाटलं होतं की हे अमेरिकेचे जे राष्ट्रपती, त्यांना एक मिड टर्म इलेक्शन्स आहे नोव्हेंबरमध्ये, तर त्या इलेक्शनच्या भीतीपोटी ते लवकरात लवकर याचा तोडगा काढतील. कारण अमेरिकेमध्ये सुद्धा जे गॅसोलिन म्हणतात त्याला, पेट्रोलचे भाव तिथेही वाढलेले आहेत. पण शुक्रवारी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की हे लोकांना त्रास होतो आहे,
तर त्यांनी सांगितलं की थोडा दिवस आणखीन हा त्रास सोसावा लागेल. तर अमेरिकेमध्ये तर सरकार सबसिडाईज करत नाही, भारतात ते करते. तर आता प्रश्न इथे हाच आहे की भाव केव्हा वाढतील? जोपर्यंत अमेरिकेत तर जे लोकांना सोसावं लागतं, आपल्याकडे सरकार तो तोटा सहन करते. तर ज्या दिवशी सरकारची तोटा सहन करण्याची क्षमता संपेल त्या दिवशी ती भाववाढ होईल. आपण आधी पण बघितलं होतं 2022 साली पण जेव्हा युक्रेन युद्ध झालं होतं, रशिया आणि युक्रेन, त्यावेळीसुद्धा पेट्रोल डिझेलचे भाव थोड्या दिवसासाठी वाढवावे लागले होते. त्याच्यानंतर आपण रशियाकडनं स्वस्त ऑइल घेतलं आणि आपण आपले भाव मॅनेज केले. यावेळी तसं शक्य दिसत नाही आहे, कारण भावच एकूण वरती वाढलेले आहे. तर भाव कसे कमी होतील? पहिले तर ती स्ट्रेट उघडली पाहिजे. ती केव्हा उघडेल हे आपल्याला माहीत नाही. दुसरं, जे तज्ज्ञ लोक आहे या विषयाची, त्यांचं असं म्हणणं आहे, जरी का ती स्ट्रेट उघडली, जरी का जे आखाती देशांमध्ये जे रिफायनरीज आहे किंवा ऑइल वेल्स आहे, तिथे प्रोडक्शन सुरू व्हायला किमान 3 ते 6 महिने लागतील. तर असं म्हणणं आहे की काही जरी झालं तरी जे क्रूड ऑइल आहे त्याचा भाव $85 आसपास, 85-90 आसपास राहणार आहे पूर्ण वर्षभरामुळे. तर जेव्हा एवढा, मी जसं म्हटलं, युद्धाच्या पूर्वी ते $70 खाली होतं आणि जर ॲव्हरेज जरी ते वर्षभरात 85-90 रेंजमध्ये राहिलं, तर सरकारी कंपन्या हा तोटा सहन करू शकणार नाही आणि शेवटी ती भाववाढ लोकांपर्यंत पोचवावी लागेल. प्रश्न हाच आहे की ही भाववाढ इलेक्शन संपल्यानंतर होणार की आणखीन पुढे जाऊन होणार? हा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर आत्ता तरी माझ्याकडे नाही आहे. पैसा पाणीमध्ये आजसाठी एवढंच. तुमचे जर काही प्रश्न असतील या विषयाबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. माझा प्रयत्न असणार आहे नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी. एकदा पुन्हा तुमच्या सर्वांचा खूप खूप आभार. नमस्कार. धन्यवाद.